हाय गाईज, गुड आफ्टरनून. बघा, आजच्या डेटला निफ्टी बँक निफ्टीची काय मुवमेंट आहे आणि काय प्रॉफिटेबल स्ट्रक्चर आहे तर ते तुम्हाला मी इकडे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मार्केटची जी मुवमेंट आहे तर त्यावरतीच बोट काम करतो. तर ह्या टेक्निकली गोष्टी आपल्या थोड्याफार समजून घेणं गरजेचं आहे. ओके, सो बघा, आजच्या डेटला निफ्टी गॅप अप ओपन झाला आहे. थोडीशी मुवमेंट झाली सकाळी 10 वाजेपर्यंत आणि 10 वाजेनंतर ते मार्केट टोटली आतापर्यंत साईडवेज आहे. तर ह्या कंडिशनला तुम्ही मॅन्युअल जरी ट्रेडिंग करताय तरी तुम्हाला तिकडे प्रॉफिट नाही बनणार आहे आणि तुम्ही अल्गो ट्रेडिंग जरी करताय तर प्रॉफिट नाही बनणार आहे. पण जे लोक साईडवेज मार्केटमध्ये पण तुम्हाला दाखवतात की एवढा मोठा प्रॉफिट झाला आणि तेवढा मोठा प्रॉफिट झाला, तर हे फेक आहे. ओके, म्हणजे जे माझा एक्सपिरियन्स जो आहे तर तो तुम्हाला सांगायचा झाला तर इवन जेव्हा आपण इंट्राडे ट्रेडिंग करतो आणि इवन मार्केटमध्ये साईडवेज मार्केटमध्ये आपण प्रॉफिट करू शकत नाही, तर मग हे जे कमिटमेंट देणारे लोक आहे किंवा जे पण तुम्हाला काहीतरी सांगणारे लोक आहे तर त्यांनी ऑलरेडी पहिल्या दिवशीच काहीतरी अगोदर ट्रेड घेऊन ठेवलेला असतो. तर त्याच्यामुळे मे बी प्रॉफिटेबल चान्सेस जास्त असतात किंवा होतो बरोबर. आणि मार्केटमध्ये दररोजच प्रॉफिट होईल याची काही शाश्वती नसते आणि दररोजच लॉस होईल याची काही शाश्वती नसते. म्हणजे आपल्याला ॲव्हरेज जे आहे तर तुम्हाला मी प्रत्येक वेबिनारमध्ये सांगत असतो का 60-70% जे नॉर्मल मोमेंटम आहे त्याच्यामध्ये प्रॉफिट बनतं. ओके, सो आजच्या रेटला ॲक्च्युअल आपली स्ट्रॅटर्जी काय काम केलं आहे, काय प्रॉफिटेबल स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे. बँक निफ्टीची स्ट्रॅटर्जी आपली थोडीशी वेगळी आहे, निफ्टीची स्ट्रॅटर्जी आपली वेगळी आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही टेक्निकली थोड्याफार समजून घेतल्या तर तुमच्या फायद्याचे असणार आहे मित्रांनो. ओके, सो बघा, आज रेटला बँक निफ्टी जो आहे तर बँक निफ्टीमध्ये एक बऱ्यापैकी आपल्याला प्रॉफिट दिलेलं आहे स्ट्रॅटर्जीमध्ये. आणि जो निफ्टी आहे तर तो निफ्टी तर मुवमेंट नसल्यामुळे तिला आपला स्टॉपलॉस झालेला आहे. ओके, तर इवन बघा आपलं हे जे ॲप आहे तर ह्या ॲपमध्ये आजच्या रेटचं आम्हाला दाखवतो आहे. तर निफ्टी जो आहे आपला ॲटोबोट निफ्टी याच्यामध्ये 1000चा स्टॉप लॉस आहे. लॉस झाला, ट्रेड क्लोज झाला. आता पुढचा ट्रेड काय होणार नाही कारण की मार्केटमध्ये स्ट्रगलिंग खूप झालेलं. आपल्या सॉफ्टवेअरमध्ये पण कॉल पुट बाय केलेले 3 ट्रेड झाले, स्टॉप लॉस झाला आणि ट्रेड बंद झाला. आता उगाचच याला ट्रेड करण्यात किंवा तुम्ही जर मॅन्युअल ओव्हर ट्रेडिंग जर करत राहिले तर तुमचं अकाउंट सापून जाईल बरं ना. पण ह्या पूर्ण स्ट्रॅटर्जीमध्ये तुम्हाला जे प्रॉफिट भेटणार आहे तर ते शुअर शॉट भेटणारच आहे, पण ते तुम्हाला एंड ऑफ मंथलाच बघायला भेटेल बरं ना. तर त्यामुळे तुम्हाला पॅशनेटली काम करावं लागेल आणि थोडंसं थांबून राहावं लागेल. तुम्ही जर पळपळ धावपळ केली तर नाही होणार काहीच. आता जी आपली जॅकपॉट नावाची एक स्ट्रॅटर्जी मित्रांनो तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर सकाळी 9:15 वाजता ट्रेड बाय झाला होता, म्हणजे लमसम 9:20 बाय झालेला. तर त्याच्यामध्ये 1400 रुपयाचा प्रॉफिट एंड ऑफ क्लोज झाला आणि तो क्लोज होऊन गेला तिकडे. ओके, तो ट्रेड क्लोज झाला. आता मार्केटमध्ये 1:30 वाजेनंतर जशी मुवमेंट येईल तर तसं तो ट्रेड घेईल ॲटोमॅटिकली. पण आज जर बघितलं तर हा एक स्क्रीनशॉट आहे. तर हे आपल्या काही क्लायंटनी प्रॉफिट बुक केलं त्याचा स्क्रीनशॉट मला आलेला तो तुम्हाला मी इकडे पाठवला आहे. ओके, तर इवन सिंगल लॉटवरती इकडे ते प्रॉफिट बुक झाला आहे. आणि इवन आजच्या रेटला जो निफ्टी आहे तर त्याच्यामध्ये आपला स्टॉप लॉस 1000चा. बँक निफ्टी जो आहे BN जॅकपॉट तर हा 1400 रुपयाचा प्लस आहे. आता इवन तुम्हाला हे स्ट्रॅटर्जी आपण दिले आहे. ओके, तर त्या जर तुमच्याकडे नसतील तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, ते तुम्ही ॲक्टिव्ह करून घ्या. आणि तुमच्याकडे आहे तर त्या तुम्ही थोडंसं अंडरस्टँड करून घ्या, समजून घ्या. मार्केटची मुवमेंट पण थोडीफार लक्षात घेणं गरजेचं आहे. पण मार्केटमध्ये आपल्याला टिकून राहावं लागेल. तुम्ही जर पळपळ धावपळ केली आणि मार्केटमध्ये आता ह्या कंडिशनला जर आपण ट्रेड मॅन्युअल, आता बघा निफ्टीचं एक्झाम्पल सांगायचं जर झालं तर आजच्या रेटला निफ्टी जो आहे हा ओपन झाल्याबरोबर थोडासा 10 वाजेपर्यंत एक मुवमेंट झाली. ओके, ही एवढीच मुवमेंट झाली आणि ही मुवमेंट जी आहे ही होईलच किंवा नाही होणार याची काही गॅरंटी नसते. काही वेळेस एकदम कॅन्डल जे आहे तर एक डायरेक्टली एवढ्या मोठ्या डायरेक्टली 2-3 कॅन्डल एकदम त्यांच्या हाय लो कमीत कमी 200, 300 पॉईंटचे असतात हां. तर त्यामुळे तो काही टॉपिक लक्षात घेणं, तो टॉपिक अवॉइडच करणं गरजेचं असतं. तरी बघा 10 ते आत्तापर्यंत स्टील मार्केटमध्ये मुवमेंटच नाही आहे. आपल्या सॉफ्टवेअरमध्ये कॉल पुट बाय करण्याचा प्रयत्न केला पण एकदा त्याचं एक लिमिट संपलं का तो बंद होऊन जाईल. तर त्याच्यामुळे पुढे काय ट्रेड घेणार नाही. पण तुम्ही जर मॅन्युअल ट्रेडिंग करताय तर इथं आपल्याला थांबणं गरजेचं असेल. तुम्ही जर थांबत नाही आहे तर त्या कंडिशनला तुमचा खूप मोठा जो लॉस आहे मित्रांनो हा तिकडे तुम्हाला होऊ शकतो. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली तुम्ही समजून घ्या. प्रॉफिटेबल चान्सेस जास्त आहे. निफ्टी बँक निफ्टीची स्ट्रॅटर्जी दिली आहे तुम्हाला. तर इवन तुम्ही बँक निफ्टी पण ट्राय करा. बँक निफ्टी पण बेस्ट एक आपल्या कन्सल्ट घ्या आणि नक्कीच काम करू सुरू करा. ओके, काही क्वेश्चन्स असतील नक्कीच मला विचारा आणि नक्की त्याच्यावरती तुम्हाला प्रॉपर सजेशन मी देण्याचा प्रयत्न करणार होतो. ओके, थँक्यू.